नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायामधील ओवी क्रमांक 41 ते 60 या ओव्या पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. ना तरी नागरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. या 41व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखादा मनुष्य शहरात राहिला म्हणजे आपोआपच व्यवहारात हुशार व शहाणा होतो. तसे सर्व अस्पष्ट अपरिचित विषय व्यासांच्या सर्वस्पर्शी वाणीमुळे उजळ आणि प्रकाशित झाले आहेत असे महाराज म्हणतात की सर्वप्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. या 42व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की तारुण्याच्या सुरुवातीला किंवा तारुण्यास सुरुवात होत असताना स्त्रियांच्या अंगी लावण्याचा भर विशेषत्वाने प्राप्त होत असतो असे महाराज म्हणतात. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जियापरी. या 43व्या ओवीमध्ये महाराज म्हणत आहेत की वसंत ऋतूचे आगमन झाले असता उद्यानातील छोट्या मोठ्या झाडांवर बहर आलेला दिसतो. नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. या 44व्या ओवीमध्ये महाराज म्हणतात की सोन्याची केवळ लढ पाहिली की ती आकर्षक वाटत नाही, परंतु त्याचे सुंदर दागिने बनवले तर त्या सोन्याच्या सौंदर्य शक्तीची समज येते. तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे, ते बरवेपण पातले, ते जानोनी काय आश्रयिले इतिहासी. या 45व्या ओवीमध्ये महाराज म्हणतात की त्याप्रमाणे व्यासांच्या वचनांनी अलंकारित केले म्हणजे हवी तशी स्वस्वरूपता प्राप्त होते. हे ओळखून जगातील सर्व इतिहासांनी महाभारताचा आश्रय केला आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाना पूर्तिये प्रतिष्ठे लागी, सानिव धरुनी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. या 46व्या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की जगात आपल्याला उचित सन्मान प्राप्त व्हावा म्हणून आपल्याकडे नम्रता स्वीकारून सर्व पुराणे आख्यानाचे रूप घेऊन महाभारतात प्रविष्ट झाली आहेत. म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी, तीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्त्रय. या 47व्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात की म्हणूनच जे महाभारतात नाही ते त्रिभुवनात कोठेही आढळणार नाही असे झाल्यामुळे व्यासांनी उष्टावलेल्या म्हणजेच व्यासोच्चिष्ट जगत्त्रय अशी म्हण रूढ झाली आहे. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा, जनमे जचया. या 48व्या ओवीमध्ये ज्ञानोबा माऊली म्हणतात की अशा रीतीने जगात परमार्थाचे उगमस्थान असलेली ही सुरसपूर्ण कथा वैशंपायन मुनींनी जन्मेजय राजास सांगितली. जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो. या 39व्या ओवीमध्ये ज्ञानोबा माऊली म्हणतात की तेव्हा अद्वितीय सर्वोत्तम एकमेव पवित्र अनुपम्य सर्व कल्याणकारी असे आहे. वस्तूंचे स्थान तुम्ही एकाग्रतेने ऐका. आता भारत कमळ परागू
गीताख्यु प्रसंगू जो संवादागा श्रीरंगू अर्जुनेसी. या 50व्या ओळीमध्ये ज्ञानोबा माऊली म्हणत आहेत की आता महाभारत रूपी कमळातील सुगंधी रेणूच असलेला प्रसंग श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने सांगितला आहे. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी नवडिले निर्वधी नवनीत हे. या 51व्या ओळीमध्ये ज्ञानोबा माऊली म्हणत आहेत की श्रुती स्मृतिरूप सागराचे आपल्या बुद्धीचे मंथन करून व्यासांनी हे महाभारत रूपी अपार लोणी काढले आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेनी विवेके पद आले परिपाके आमोदासी. या 52व्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की मग ते लोणी ज्ञानरूपी अग्नीवर विवेकपूर्ण विचारांनी कडवून त्यांचे श्लोक रूपाने रवाळ खमंग तूप तयार झाले. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहंभावे पारंगती रमिजे जेथ. या 53व्या ओळींचा मराठी अर्थ असा आहे की वैराग्य संपन्न असलेले जिची अपेक्षा करतात संत सर्व काळ जिचा प्रत्यक्ष अनुभव घेतात आणि पूर्ण ब्रह्मनिष्ठ जिच्यामध्ये तो परमार्थ मी या भावनेने रममान होतात. जे अकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती जे भीष्म परवी संगती म्हणितली कथा. या 54व्या ओळीचा मराठी अर्थ असा आहे की भक्त जिचे नित्य श्रवण करतात त्रैलोक्यात जी प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगाच्या क्रमानुसार सांगितली आहे. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. या ओळीमध्ये ज्ञानोबा माऊली असे म्हणतात की जिला भगवद्गीता हे नाव आहे ब्रह्मदेव व भगवान शंकर जिची स्तुतिस्तोत्रे गातात आणि सनकादिक जिचे श्रद्धापूर्वक ऐकतात व वाचन करतात. जैसे शारदीचिये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. या ओळीचा मराठी अर्थ असा आहे की चकोर पक्ष्यांची पिल्ले शरद ऋतूतील चंद्रकिरणात असलेले कोवळे अमृतकण अत्यंत हळुवार मनाने वेचतात. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणे चित्ता आणूनिया. या 57व्या ओळीचा मराठी अर्थ असा आहे की त्या वृत्तीने श्रोत्यांनी आपली मने मृदू करून कथा एकाग्र चित्ताने या गीतारूपी कथेचा अनुभव घ्यावा. हे शब्द विन संवादिजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. या 58व्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शब्दांशिवाय यातील तत्वसिद्धांताचे मनन करावे व आपल्या इंद्रियांना न कळत यातील अर्थाचे आकलन करून घ्यावे. वक्त्यांनी त्याबद्दल बोलण्यापूर्वीच त्यातील तत्वाशी एकाग्र व्हावे. असे श्रवण मनन चिंतन करून त्याचा आत्मप्रत्यय घ्यावा. जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये.
या 59व्या ओवीमध्ये ज्ञानोबा माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे कमळाच्या नकळत त्यातील परागभुंगे घेऊन जातात, त्याप्रमाणे हा ग्रंथ श्रवण करणाऱ्यांची पद्धत आहे. का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. या ओवीचा मराठी अर्थ असा आहे की एका जागी स्थिर राहून आकाशातील उगवत्या चंद्राला आलिंगन देणे व प्रेमानंद अनुभवण्याचे कौशल्य त्या कमळालाच अवगत आहे. अशा प्रकारे आज आपण ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 41 ते 60 या ओव्या पाहिल्या आहेत. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.